राज्यातील विक्रमी उलाढालासाठी प्रसिद्ध असलेल्या बाजार समितीवर आता शासनाचं नियंत्रण येणार आहे. त्यामुळे इनाम अंतर्गत नवे संचालक मंडळ उदयास आल्यानंतर सद्यस्थितीतील राजकीय संचालक मंडळावर बरखास्तीची टांगती तलवार कायम आहे. ही बाब राजकीय नेते मंडळी देखील जाणून आहेत. हिवाळी अधिवेशनात पणन मंत्री रावल यांनी नवीन विधेयक सादर केले आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यास राष्ट्रीय बाजारासाठी नेमण्यात येणाऱ्या समितीचे अध्यक्ष पणन मंत्री असतील तर उपाध्यक्ष कृषी आयुक्त किंवा सहसंचालक दर्जाचा अधिकारी कार्यरत असणार आहे. कार्यकारी संचालक कृषी पणन मंडळ किंवा सहकार विभागाचा सहनिबंधक असणार आहे. महत्त्वाच्या बाजारातील 4 शेतकरी, आवश्यक असल्यास अन्य राज्यातील एक शेतकरी, 3 लायसन्सधारक व्यापारी, कृषी प्रक्रिया उद्योगातील व्यक्ती किंवा भागीदार, आयात निर्यात क्षेत्रातील तज्ज्ञ आणि निमंत्रित सदस्य असे संचालक मंडळ असणार आहे. शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्नास चांगला भाव मिळावा यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रचलित लिलाव व्यवस्थेत सातत्य राखण्यासाठी व पारदर्शकता आणण्यासाठी आणि कृषी उत्पन्नाला रास्त भाव मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने कृषी उत्पन्नाची खरेदी व विक्री करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एकच बाजारपेठ असावी या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय कृषी बाजार योजना सुरू केली आहे.